अरे तुझं ठीक आहे, पण या दाडग्याला कुणी पोसायचं? हायब्रिड जातीचं दिसतंय. नुसतंच दिसतंय, अजिबात चावत नाही बघा. नको बाबा नको. अरे जनावरच कुणी भरोसा द्यायचा? तर नी बायको आहे घरात, नुसतं चाटलं तरी अंगाचं साठ निघाल तिचं. जा बाबा जा, दुसरीकडे जा बघ. पाटील दया करा, जा बाबा जा. मला तुला गाडतो देऊन माती कुत्रा आहे का सोड? 50 गाव पालती घातली, कुणी जोराला उभं केलं का? भोमला उपाशी, धरणाशिवाय नोकरीला ठेवतो कोण? खडी फोडायला त्याला. याचं काशी यात्रा करा. राम 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 राम. हे गाव कोणचं? गावाचं नाव काय? हांगकांग. तुम्हाला कुठं जायचंय? नाही, जपानला जायचं होतं म्हणून विचारलं. हांगकांग. त्याच्या मायला चिन्याच्या अवलादीची. हे बघ, जीवन खाऊन 2 रुपये 3 महिन्याचं काय घरचं काम झाल्यावर शेतीचं बी काम करावं लागेल. आठवड्याच्या बाजारला बी जावं लागेल. जाईल आणि मळ्यात जाऊन रातचं राखण बी करावं लागेल. आणि कारभारी आमची आजारी पडली तर जेवण बी करावं लागेल. काम करेल तुम्ही बघा. समजी कामात लई उपकार झाला तुमचा. गावापासून काम येऊ. अरे चल की मग असतात आता बसून. हो चल. अरे वा वा. हे वाग्या आता बसा बोंबलत. वाढ आणखी वाढ ना आबाला जाऊन टेक. तुझ्या पाहिजे मला नोकरी मिळाना. बुटका राहण्यासाठी काय भोका पडली असते काय रे? याला जात कुत्र्याची वाढ घोड्याची. अरे वा 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 वा. काय वा वा वा. जोडीने हाणलेल्या का? वा वा. तुझ्या कोण आलं? हा तुम्ही होय? काय उमद जनावर आहे काय रे? तुझंच काय? मग माझ्याशिवाय पाहतो कोण या घोड्याला? ह्याला वाट आणलाय आणि तुम्ही म्हणता उमजो. अरे बरं नसेल त्याला. काय त्याला धाड भरली? अहो याचं आम्हीच म्हणाला आजारी पडून ह्याच्या काळजीनं. अरे मुक्या जनावराबद्दल असं काय बोलतोस? काय बोलताय म्हणजे ह्याच्यामुळे कोण नोकरी ठेवी ना हो. तर हो ह्याला बघून माणूस घाबरते. असं? हा मग माझ्याकडे नोकरीला हा. अरे मला सुद्धा असलं जाणकं कुत्रा हवंय माझ्या मळ्याच्या राखणीसाठी. राहणार? खरं म्हणताय? अगदी खरं. ह्याला आता कमाल झाली का नाही? का? अहो ह्याच्या पाहिजे लोकांनी मला हकलून काढलं आणि ह्याच्या पाहिजे तुम्ही मला नोकरीला ठेवताय. थांबा जरा पाया पडतो. माझ्या ना? नाही तुमच्या नाही हो ह्याच्या. बस किल्ले का 4 भाकरी खाली तरी तुझं पोट भरणं होय रे. ह्याला पोट आहे का पखाले? रातच्या टायमाला जास्तीत जेवायचं नसतं. अशाने झोप येते माणसाला. आपल्याला पहायला ठेवलं का झोपायला ठेवलं रे? बस झालं बस. वाले गप नाही हळू बघ ना ते मला गप गप मुली भरू दे. बघ बघू अरे झालं अरे अरे कृष्णा ए कृष्णा. कोण आहे रे कोंबडीचा? कृष्णा आयला मला तुम्ही होय. छान छान राखण चाललंय मळ्याची. हो 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 एवढ्यासाठी तुला ठेवणार नोकरीवर? काय झालं? काय झालं? वर पुन्हा मला विचारतोय काय झालं म्हणून. बघितलंस का? एक तरी फळ दिसतंय का तुला झाडावर? नाही दिसणार. आता सगळी काढल्यावर दिसणार कुठून? हो का? म्हणजे झाडावरची सगळी फळं तू एकट्याने काढलीस? एकट्याने कशाला? आता फुकट काढून मिळालं मेहनत कशाला करायची? उगीच काहीतरी मूर्खासारखं बोल नकोस. काहीतरी काय बघा सगळे दोस्त मंडळी आतमध्ये बसलेत. या जातो तुम्हाला या जातो. साबण झालं का रे? हे बघा चोर बी सापडले मजुरी बी वाचली. चोऱ्या करता काय? थांबाले को खडीच फोडायला पाठवतो तुम्हाला. चल रे त्यांना घेऊन बाहेर चल. हो नाही सोडता येणार नाही. का रे? नाही हो हे इकडे कापड तिकडे आहेत ना. हो शाबास
झकास काम केलं. अरे मीच तुला उगाच बोललो वेड्याचं. अशी इमानदारी हवी नोकरीत. अरे असा वागलास तर नाव काढशील घराण्याचं. महबूबा 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 महबूबा. आईला गाणं म्हणायची सोय राहिली नाही. लगेच मी सुरू करतोय. मला सिनेमाची गाणी तेवढी पाठ. आणि काल भजन म्हणलं तर खुशाल झोपलाय. मी लाडात रुसले. आता जोराने हल्ले का. थांब तुझ्या तोंडात बुवाच गोमतो. चल जा बघू इथून. तर इथून जात उठ 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 उठ. माझ्या खाल्ल्याची वाट लावली. उठ तिची मला उठ. जातं म्हणे आता बघ मला हरेल धरून चाल. उठ त्या जात कुत्र्याची वागताय माणसासारखं. खाल जा. काय बोलतो रे वाग्या. कोण आहे वर. माकड. एका टोलेट पाडतो खाली. मला मी दगड मारणार. दगड मारण्याचं काम नाही आहे. मग काय धोंडा मारू काय. अरे माकड मारायला कशाला सोडलास. कोण किसना. दादा दादा काय झालं रे. काय सांगू तुला किसना. तू माझ्यावर विनाकारण रागावून गेलास आणि तुझ्या पाठोपाठ समज गेलं बघ. शेती गेली, गुरं गेली, वाडा बी कर्जात गेला. फार भिकारी झालो रे मी आता. माकडाचा खेळ करून कसं बसं पोट भरू तुला. नको रडू नको नको रडू. मी आहे ना तुला. जाऊ दे सगळं गेलं तर मी इथंच नोकरी करतो. मालकाला सांगून तुला पण इथंच नोकरीला लावतो. नाही नाही किसना माझ्या पायी तुला कशाला उगाच त्रास. कसला त्रास झालाय. तुला माझ्या मांडीवर झोपणार काय कडावर बसणार आहे. चल बघू घरी भाकर तुकडा खाऊन घे. तुला नाही म्हणणं पण माझ्या जीवावर येतं. तू चल बघू. तर आमचा मालक म्हणजे लय श्रीमंत. हो गेल्या होत्या 17 पदा घातली होती ना. सगळ्याला तांदे ताडून जेवण वाढली. तांब्या वाट्या पेलं सगळं चांदीतच. पोळ्या लाडू नाही पूजेचं सामान ते मी चांदीतच. काय होतं खरंच वाटायला. खरं म्हणजे माझं कुठे खरं वाटत होतं. मला पहिलं वाटलं जर्मनची भांडी असतील पण गाठलं कळलं की चांदी आहे म्हणून. हो हाताला आणि तोंडाला अजून चांदी होती. पोट बी चमचम करत होतं रातचं. आता तू म्हणतोस म्हणजे खरंच असणार. पण काय रे एवढी भांडी ठेवायची म्हणजे मोठं गोडवत असेल नाही. हो गोडवण कुठलं. वाढला खोल्या कमी आहेत काय. माडीवर शेवटच्या खोलीमध्ये सगळं सामान असतं बघ. मी ठेवलंय घासून पुसून. बाई काही म्हण चांदी टेस्टी वेगळीच. लग्नात पोता आलो 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 काय. तुम्हाला काय आम्हाला घरी माणसं वाटवून आहेत बाबा. आलो आलो बाटल्या फुटत्या. जाऊ दे घरी आता. अरे मला धोतर. अरे धोतर फिटला. धोतर फिटला. अरे धोतर किसला. गाडी उभी कर. आता काय राहिले कुठलं धोतर अडकलं. याला झेपण नेसतो कशाला. धोता अडकलंय. राम 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 किसन माग कुठं निघालास. बसणार. याला मला वाटलं बाजारात तुम्ही आला नसाल. बसा आतमध्ये. हे बा वाजंत्र्यानो गावाला जात बाजूर वाजवायला पाहिजे. फार तुझ्या घरापत्तूर वाजवतो. हा मध्ये वाजवायचं बंद केलं तर लगेच खाली उतरेन मी. आणि ही गाडी येतात निघाली की गावापासून थांबणार नाही. हा ही काय एसटी नाही कुठे थांबायला. हात वर की थांबव. बसा आतमध्ये. बसू नका. बाटले आहेत बाटले. नीट येऊन बस रे. बाटल्या फुटली. चला चला.